हर हर महादेव मित्रांनो, आपल्या चॅनेलवर स्वागत आहे. मित्रांनो, श्रावण महिना हा भगवान महादेवाचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो आणि या पवित्र महिन्यात येणाऱ्या सोमवारला विशेष महत्त्व आहे. या दिवशी लाखो भक्त श्रद्धेने उपवास करतात. शिवलिंगावर जल, दूध आणि बेलपत्र अर्पण करून भगवान शंकराची मनोभावे पूजा करतात आणि आपल्या कुटुंबाला समृद्धीसाठी तसेच मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतात. असं मानलं जातं की जो भक्त श्रावण सोमवारचं व्रत पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने करतो त्याच्यावर भगवान भोलेनाथाची विशेष कृपा होते. त्याच्या जीवनातील अनेक संकट दूर होतात, मनाला शांती मिळते आणि त्याच्या मनातील इच्छा पूर्ण होतात. परंतु मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का की श्रावण सोमवारच व्रत करण्याची सुरुवात नेमकी कशी झाली? या व्रतामागे कोणती प्राचीन कथा आहे आणि हे व्रत एवढं फलदायी का मानलं जातं? श्रावण सोमवारची अत्यंत पवित्र आणि प्राचीन व्रतकथा सांगितली जाते. असं म्हटलं जातं की ही कथा श्रद्धेने ऐकल्याने भगवान शिवाची कृपा प्राप्त होते आणि व्रताचं संपूर्ण फळ मिळतं. म्हणूनच आज मी तुम्हाला श्रावण सोमवारची पवित्र कथा, भक्ती आणि भक्तिमयी व्रत सांगणार आहे. ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. चला तर मग सोमवारच्या या पवित्र व्रत कथेला सुरुवात करूया. भोलेनाथाचे स्मरण करून श्रावण सोमवारची कथा ऐकूया. अतिप्राचीन काळची गोष्ट आहे, जेव्हा पृथ्वीवर धर्म आणि श्रद्धा भक्तीचे सुवर्ण युग सुरू होते आणि देवता पृथ्वीवर वावरत असत. त्या पवित्र काळात मच्छावटी नावाची एक अत्यंत सुंदर, समृद्ध आणि दिव्य नगरी होती. ही नगरी जणू स्वर्गाचाच एक तुकडा असल्यासारखी भासत असे. मच्छवटी नगरी चारही बाजूची हिरवेगार घनदाट वृक्षांनी, पवित्र सुंदर सरोवरांनी आणि उच्च विशाल पर्वतांनी वेढलेली होती. तिथले लोक खूप सुखी, धार्मिक आणि शांततापूर्व जीवन जगत होते आणि नगरीच्या कानाकोपऱ्यातून प्रभू भक्तीचे गाण ऐकू येत असे. याच मच्छवटी नगरीत गजार शंकराचा नावाचा एक अत्यंत धर्मनिष्ठ आणि संस्कारी ब्राह्मण राहत होता. गिरिजा शंकर स्वभावाने खूप शांत, विनम्र आणि लहानपणापासूनच भगवान शिवांचा परमभक्त होता. त्याच्या हृदयात कैलासपतीबद्दल अतूट आणि निस्वार्थ श्रद्धा होती. सकाळ होताच आणि सूर्याचे पहिले सोनेरी किरण धरतीवर पडण्यापूर्वीच गिरिजाशंकर पवित्र नदी स्नान करून शिवलिंगाच्या पूजेतील तल्लीन होऊन जात असे. त्याच्या जिभेवर नेहमी देवादिदेवांचा महामंत्र ओम नमः शिवाय अवतरीत जपत असे. परंतु म्हणतात ना की ईश्वर आपल्या प्रिय भक्तांची सर्वात कठीण परीक्षा घेत असतो. गिरिजाशंकराच्या या पवित्र आणि निस्वार्थ जीवनातही एक खूप मोठे आणि असं हृदय दुःख होते. तारुण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेला हा तेजस्वी ब्राह्मणाला एक भयानक आणि जीवघेणा आजार जडला. तो होता हळूहळू गिरिजाशंकर एक कुष्ठरोगी ब्राह्मण बनला होता. त्याच्या संपूर्ण शरीरावर कुष्ठरोगाचे मोठे आणि भयंकर डाग पडले होते. या कुष्ठरोगाच्या जखमांमधून सतत पू वाहत असे आणि त्याला असह्य शारीरिक वेदना होत असत. या वेदना इतक्या भयंकर होत्या की सामान्य माणूस तर कदाचित प्राणच त्यागून देईल. अशा भयंकर रोग आणि कुष्ठरोगामुळे समाजातील लोक त्याच्यापासून अंतर ठेवू लागले होते आणि कोणी त्याच्याकडे पाहणेही पसंत करत नसे. कोणी त्याच्याशी बोलतही नसे आणि या गंभीर कुष्ठरोगामुळे त्याला कोणतीही कन्या वधू देखील आणि त्याच्या वृद्ध मातापित्याची अंतिम इच्छा होती की आपल्या मुलाचा संसार थाटावा आणि त्याने नातवांचे तोंड पाहावे. पण मुलाची अशी करुण अवस्था पाहून ते देखील आतून तुटून गेले होते. आपले हे शारीरिक कष्ट दूर करण्यासाठी गिरिजाशंकराने आसपासच्या अनेक गावांमधील बऱ्याच प्रख्यात वैद्यशी आणि हकीमाशी संपर्क साधला. ब्राह्मणाने आपल्या साठवलेल्या पैशांमधून अनेक औषधोपचार, पण त्याचा कुष्ठरोग बरा होण्याचे नावच घेत नव्हता. निराशा आता त्याला वेढू लागली होती. संपूर्ण निराशेच्या गर्देत ढकललेला गेलेला गिरिजाशंकर रोज गावाच्या शिव मंदिरात जात असे. तिथे तो देवाधिदेव महादेवांच्या मूर्तीसमोर तासनतास ढसाढसा रडत असे. तो ओल्या डोळ्यांनी आणि
सद्रदित कंठाने प्रार्थना करत असे, हे कैलासपती, हे त्रिलोकीनाथा, माझ्या भक्तीत अशी कोणती कमतरता राहिली की आपण मला असे कठोर कष्ट दिले? माझ्या पूर्ण जन्माची पापे इतकी कठोर आहेत का की तुमची अपार करुणा देखील त्याला धुवू शकत नाही? भोलेनाथ, आता तरी माझ्यावर थोडी दया करा. त्याचे गरम अश्रू थेट पवित्र शिवलिंगावर पडत असत आणि जणू त्याच्या हृदयाच्या अश्रूंनी शिवजींचा खरा अभिषेक होत आहे असे वाटत असत. शिवजी तर अत्यंत भोळे आहेत. ते आपल्या खऱ्या भक्तीची पीडा जास्त काळ कधीही पाहू शकत नाही. त्यांनी गिरिजाशंकराची प्रार्थना ऐकून घेतली. एक दिवस शिवजींच्या याच्या प्रेरणेत त्या गावात एक सिद्ध आणि दिव्य तेज असलेली ज्ञानी साधू महाराज आले. त्यांचा चेहरा सूर्यासारखा तेजस्वी होता. गिरिजाशंकर धावत जाऊन त्यांच्या चरणी पडला आणि अत्यंत करुण स्वरात त्याने आपले दुःख वर्णन केले. त्याने आपल्या जीवनाची सर्व व्यथा साधू समोर मांडली. साधू महाराजांनी अत्यंत करुणामय दृष्टीने या पीडित ब्राह्मणाकडे पाहिले. ते आपल्या दिव्य दृष्टीत समजून गेले की हा तरुण कोणत्याही सामान्य माणूस नसून एक खरा शिवभक्त आहे. शेवटी त्याने आणि साधूच्या सांगण्यावरून गिरिजाशंकराने 16 सोमवारचे व्रत करण्याचा संकल्प केला. ज्ञानी साधूंनी त्याला समजावले की श्रावण महिन्यातील सोमवारचे व्रत सर्व प्रकारच्या आधी व्याधी आणि उपाधिशाचा नाश करणारे आहे. साधू म्हणाले, हे वत्स्या, महादेव अति दयाळू आणि कृपाळू आहेत. ते पूर्ण श्रद्धा आणि अटूट विश्वासाने 16 सोमवारचे व्रत कर. तुझ्या सर्व शारीरिक आणि मानसिक पीडा दूर होतील. गिरिजाशंकराने साधू महाराजांचे आशीर्वाद घेतले आणि पूर्ण विधिविधान आणि नियमपूर्वक शिवजींच्या व्रताची सुरुवात केली. त्याने सर्व नीतिनियमाने कठोर पालन करून एकाग्र चित्ताने आणि शुद्ध मनाने शिवांची कठोर आराधना सुरू केली. दर सोमवारी तो उपवास करत असे, अन्नाचा एक दाणाही घेत नसे आणि केवळ भगवान शिवांच्या नावाचा अखंड जप करत राहायचा. संध्याकाळच्या वेळी तो पवित्र शिवलिंगावर जल, मधुर बेलाचे पान, धोत्रा आणि शुद्ध गायीचे दूध अर्पण करूनच आपला उपवास सोडत असे. काही आठवड्यातच त्या व्रताच्या प्रभावाने हळूहळू एक मोठा चमत्कार होऊ लागला. गिरिजाशंकराच्या शरीरावरून कुष्ठरोगाचे भयंकर डाग अचानक अदृश्य होऊ लागले आणि त्याची पीडा शांत होऊ लागली. आकाशातून महादेवाची असीम कृपा बरसत होती. थोड्याच वेळात या तरुण ब्राह्मणाची काया पूर्णपणे निरोगी बनली. एवढेच नाही तर त्या दिव्य व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणीची काया काचनासारखी सुवर्णवर्णी आणि अत्यंत आकर्षक झाली. जे लोक आधी त्यांच्यापासून दूर पळत होते आणि तोंड फिरवत होते, ते सर्व आज त्यांचे सौंदर्य आणि चेहऱ्यावरील तेज पाहून आश्चर्यचकित झाले. संपूर्ण गावात आणि आसपासच्या परिसरात शिवजींच्या या अद्भुत चमत्काराची चर्चा वाऱ्यासारखी पसरू लागली. सर्व शिवजींचा जय जयकार करू लागले. गिरिजाशंकराचे असे दिव्य तेज आणि त्याची अनन्य शिवभक्ती पाहून गावोगावहून त्याच्यासाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ लागले. आता तर श्रेष्ठ आणि समृद्ध कुटुंब देखील आपली सुंदर कन्या त्याला देण्यासाठी आतुर आणि उतावळी झाली होती. शेवटी आई वडिलांच्या संमतीने ब्राह्मणाने गुणवंती नावाच्या एका अत्यंत सुंदर, सुशील आणि गुणवान कन्येशी थाटामाटात लग्न केले. गुणवंती केवळ दिसायला सुंदर नव्हती, तर ती तिच्या नावाप्रमाणेच अनेक उत्तम गुणांची खाण होती. ती खूप संस्कारी, धर्मनिष्ठा आणि पवित्र व्रता स्त्री होती, जी आपल्या पतीलाच आपला ईश्वर मानत असे. लग्नानंतर थोड्याच काळात गुणवंती देखील गिरिजाशंकर सोबत देव शिवजींची अनन्य आणि परमभक्त बनली. लग्नानंतर दोघांचेही जीवन जणू स्वर्गासारखे अत्यंत मधुर बनले. पती पत्नी दोघेही भगवान शिवांचे अखंड स्मरण करत संसाराचे उत्तम सुख उपभोगू लागले. त्यांचा बहुतांश वेळ मंदिरात प्रभुभक्ती, गरिबाची मदत आणि इतर सेवा कार्यक्रमामध्येच आनंदात व्यतीत होत असे. परंतु विधात्याचे लेख आणि भाग्याच्या रेषा कोणत्याही मनुष्य मुजवू शकत नाही. सुखानंतर सुख, दुःख आणि दुःखानंतर सुख हा तर ह्या संसाराचा अटळ नियम आहे, ज्यातून कोणीही सुटू शकत नाही. अशाच एकदा भयंकर पावसाळा आला. पण यावर्षीचा पावसाळा कोणत्याही सामान्य पाऊस घेऊन आला नव्हता.
आकाशात काळे भोर ढग अचानक दाटून येऊ लागले आणि संपूर्ण आकाशात जोरदार विजेचा भयंकर कडकडाट होऊ लागला. वातावरण भयानक बनले. अचानक जणू प्रलयासारखी बिकट स्थिती निर्माण झाली. ढग फुटल्यासारखा आणि आभाळ फाटल्यासारखा मुसळधार पाऊस कोसळू लागला. संपूर्ण मचावटी नगरीतील लोकांचे प्राण कंटाशी आले आणि चारी बाजूनी अहंकार उडला. भयंकर वारा आणि अत्यंत मुसळधार पावसामुळे गिरिजाशंकराच्या कच्च्या घराची भिंती अचानक कोसळली. त्यांनी आपल्या वर्षाच्या मेहनतीने आणि घामाने बांधलेले सुंदर घर पाहता पाहता त्याच्या डोळ्यासमोरच जमीन उद्ध्वस्त झाले. चारू बाजूंनी केवळ पुराचे रौद्र पाणीच पाणी होते. आपला जीव वाचवण्यासाठी हे पती पत्नी दोघेही घरातील सर्व सामान सोडून बाहेर पळाले. त्यांच्याकडे अंगावर घातलेले कपडेशिवाय दुसरे काहीही उरले नव्हते. ते एका उंच टेकडीवर जाऊन आश्रय घेण्यास मजबूर झाले. निसर्गाचे हे रौद्र आणि विनाशायक रूप शांत होण्याचे नावच घेत नव्हते. सलग 8 दिवस पावसात जड लागले आणि भयंकर पाऊस थांबण्याचे नावच घेत नव्हते. संपूर्ण परिसरात पुराचे चिखलयुक्त पाणी पसरले. लोकांचे जीव धोक्यात आले. प्रत्येक जण वाचण्यासाठी ईश्वराच्या अग्रयण प्रार्थना करत होता. गावातील सर्व कच्ची पक्की घरे, शेती पाण्यात पूर्णपणे बुडून गेली आणि बिचारे गुरेढोरे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. मंचवटी नगरीमध्ये सर्व सुंदरता आणि रौनक एका क्षणात हिरवून गेली. श्रीमंत आणि गरीब सर्वजण एकाच सारख्या दयनीय अवस्थेत आले होते. बऱ्याच काळानंतर जेव्हा पाऊस थांबला तेव्हा परिस्थिती खूपच भयंकर आणि हृदयद्रावणक होती. ब्राह्मण आणि ब्राह्मणीने आपल्या तुटलेल्या घराजवळ परत येऊन पाहिले तर तिथे केवळ लाकूड आणि मातीचा ढिगारा पडला होता. त्यांनी जड अंतकरणाने आणि रडत रडत तो ढिगारा बाजूला करून तिथे कसेबसे राहण्यासाठी एक छोटी आणि कच्ची झोपडी बांधली. या विनाशायक पावसाळ्याने केवळ त्याचे घर हरवले नव्हते तर गावातील लोकांचा रोजगारही हिरावून घेतला होता. संपूर्ण गावात आणि आसपासच्या सर्व परिसरात भयंकरी भूकमारी पसरली होती. अन्नाचा एकही दाणा कुठे मिळणे कठीण झाले होते. गावातील मोठे मोठे श्रीमंत आणि जमीनदार देखील आज भिकारी बनले होते. तिथे गिरिजाशंकर सारख्या गरीब आणि निराधार ब्राह्मणाला भिक्षा कोण देणार? ते दोघे पती पत्नी अनेक दिवस उपाशी पोटी केवळ नदीचे पाणी पिऊन जगत होते. गिरिजाशंकराला आपल्या लाडक्या आणि कोमल पत्नीला एवढी दयनीय अवस्था जास्त काळ पाहून नाही. त्याने मनोमन ठरवले की तो कोणत्याही परिस्थितीत धन कमवेल आणि आपल्या पत्नीला पुन्हा सुख देईल. ब्राह्मणाने जड अंतकरणाने परदेशी म्हणजेच दुसऱ्या गावी जाण्याचा विचार केला आणि गुणवंतीकडे जाऊन आपला हा कठोर निर्णय सांगितला. गुणवंतीसाठी आपल्या प्राणनाथापासून दूर जाण्याचा हा निर्णय जणू एखाद्या मोठ्या वज्रघातासमान होता. ती आतून हादरून गेली, परंतु ती एक अत्यंत समजूतदार, धैर्यवान आणि पवित्रव्रता स्त्री होती. तिने आपल्या डोळ्यातील अश्रू लपवले आणि ठाम आवाजात म्हणाली, सुखाने जाणार, तुम्ही माझी अजिबात काळजी करू नका. मी इथे गावात इतरांची कामे करून कसेबसे पोट खळगी भरीन. गुणवंतीकडे जड अंतकरणाने आपल्या पतीला हसतमुखाने निरोप दिला. ब्राह्मण तर आपल्या खांद्यावर एक छोटीशी पिशवी टाकून आणि शिवजींचे नाव घेऊन एका लांबच्या आणि अनोळखी प्रवासाला निघाला. त्याच्या मनात शिवजीवर अतुंट विश्वास होता की महादेव लवकरच सर्व काही ठीक करतील. तो रोजगाराच्या शोधात जंगले आणि डोंगर ओलांडून एका गावावरून दुसऱ्या गावी भटकू लागला. तो गावोगावी फिरला, पण सगळीकडे पूर आणि दुष्काळामुळे तशी स्थिती झाली होती. कुठेही काही काम मिळत नव्हते. वाटेत काही दिवसांच्या कठीण प्रवासानंतर गिरिजाशंकर एका खूप मोठ्या आणि अत्यंत समृद्ध नगरात येऊन पोचला. त्याच्या अनवाणी पायात काटे टोचत होते, तहानेने घसा सुकत होता आणि अनेक दिवसापासून अन्नाचा एकही दाणा खाल्ला नव्हता. तरीही त्याच्या सुकून गेलेल्या ओठावर ओम नमः शिवायचा मंत्र अखंड आणि सतत सुरूच होता. असा भटकत, रडत आणि थकून चूर झालेला गिरिजाशंकर एका अत्यंत पवित्र आणि शांत जंगलात येऊन पोचला. तिथे चालता चालता तो प्राचीन काळातील महान नदी ऋषींच्या आश्रमात येऊन पोचला. या आश्रमाचे वातावरण खूपच शांत आणि दिव्य होते. नंदी ऋषी एका मोठ्या वडाच्या झाडाखाली सखोल ध्यानात बसले होते. ब्राह्मणाने ऋषीजवळ जाऊन त्यांचा साष्टांग नमस्कार केला. ऋषींनी हळूच आपले डोळे उघडले. ब्राह्मणाने हात जोडून घाबरत
आपल्या दुःखाची आणि गरिबीची कथा सांगितली. त्याने रडत रडत सांगितले की कसे तो आणि त्याची पत्नी अनु आणि भुकेने मरत आहेत आणि समाज कसा अहंकार माजला आहे. नंदी ऋषी अत्यंत कृपाळू होते. त्यांना या तरुण ब्राह्मणाची खूप दया आली. ऋषींनी ब्राह्मणाला प्रेमाने आपल्या आश्रमात निवारा दिला आणि त्याला त्याची फळे खायला दिली. गिरिजाशंकराने आश्रमाच्या कामात मदत करायला सुरुवात केली. ब्राह्मणाने तिथे आश्रमात 2 दिवस विश्रांती घेतली आणि शिवभक्ती केली. मग आपल्या मार्गावर पुढे जाण्यासाठी ऋषीसमोर हात जोडून निरोप मागितला. त्यावेळी ऋषींचे हृदय या गरीब तरुणासाठी भरून आले. तेव्हा त्या दयाळू ऋषींनी आपल्या कमंडूलमधून एक अत्यंत दुर्मिळ जडीबुटी वनस्पती काढली आणि त्याला देत म्हटले की ब्राह्मणा, ही संजीवनी बुटी आहे. ही कोणती साधारण वनस्पती नाही. ही वनस्पती घासून मेलेल्या माणसाला पाजल्यास तो लगेच जिवंत होतो. ऋषींनी ब्राह्मणाला या वनस्पतींच्या दिव्य शक्तीबद्दल समजवले. परंतु एक गोष्ट नीट लक्षात ठेव, याने केवळ एकच माणूस जिवंत होईल. त्यामुळे एखादे योग्य पात्र दिसेल तिथेच याचा उपयोग कर. ब्राह्मण ऋषीचे खूप खूप आभार मानून तो चमत्कारिक जडीबुटी घेऊन चालू लागला. तो मनोमन शिवजींचे आभार मानत होता की ईश्वराने त्याला काहीतरी मार्ग दाखवला. पण आश्चर्याची गोष्ट ही होती की या नगरीच्या रस्त्यावर कसलंही वर्दळ किंवा आनंद नव्हता. संपूर्ण नगरात काळ शोक पसरलेला पाहून त्याला खूप मोठे नवल वाटले. दुकाने बंद होती आणि लोकांच्या चेहऱ्यावर उदासी होती. ब्राह्मण हळूहळू राजवाड्याकडे पोचला. पुढे जाताच कोणाचे तरी अत्यंत हृदय पिळकोटून टाकणारे रडणे ऐकू आले. असा भयंकर आक्रोश होता की दगड ही वितळे. ब्राह्मणाला लगेच वाटले की नक्की राजवाड्यात एखादे मोठे संकट आले आहे आणि कोणीतरी करून आद्रक करत आहे. त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या एका माणसाला थांबवले. नगरजनाकडे विचारपूस केल्यावर त्याला समजले की राजाचा एकुलता एक अत्यंत सुंदर आणि तरुण मुलगा अचानक मरण पावला आहे. या धक्कादायक बातमीमुळे संपूर्ण नगरात शोक पसरला आहे. राजा आणि राणी आपल्या एकमेव वारसदाराच्या जाण्याने वेड्यासारखे झाले होते. ब्राह्मणाला लगेच नंदी ऋषींनी कृपा करून दिलेली ही संजीवनी बुटी आठवली. त्याने मनात विचार केला की यापेक्षा अत्यंत योग आणि गरजू पात्र दुसरे कोणते असू शकते. तो थेट राजवाड्याच्या मोठ्या प्रवेशद्वारावर गेला आणि द्वारपालांना विनंती केली की त्याला एकदा राजांकडे नेण्यात यावे. बऱ्याच मेहनतीनंतर आणि विनंतीनंतर त्याला महालात प्रवेश मिळाला. त्याने राजाकडे जाऊन अत्यंत नम्रतेने सांगितले तो राजपुत्राला जिवंत करू शकतो. राजाला वाटले की नक्कीच हा माणूस दुःखाच्या वेळी वेडा झाला आहे. राजाने रागाने आणि निराशेने म्हणले, प्रेत कधी उठून बसतात का? तरीही एका मात्या पित्याचे हृदय एका छोट्याशा आशयाच्या किरणाला पकडू पाहत होते. म्हणतात ना की बुडणाऱ्या काडीचा आधार. राजाने निराश मनाने का होईना पण ब्राह्मणाला एक संधी देण्यासाठी होकार दिला आणि त्याला राजपुत्राच्या मृतदेहाजवळ नेले. ब्राह्मण अत्यंत शांततेने आणि शिवांच्या जपासह राजपुत्राच्या मृतदेहाजवळ गेला. महालातील सर्व लोक, मंत्री आणि वैद्य आपले रडणे विसरून हा तमाशा पाहू लागले. गिरिजाशंकराने मनोमन शिवजींचे ध्यान केले आणि नंदी ऋषींना नमस्कार केला. ब्राह्मणाने आपल्या जवळ संजीवनी बुटी काढली आणि ती खलबत्त्यात हळूहळू घासली. त्याने शिवमंत्रांच्या उच्चारासह त्या वनस्पतीचा अर्क काढला. त्याने राजपुत्राच्या तोंडात त्याचा अर्क एक थेंब ओतताच राजपुत्राचा थंड मृतदेहात अचानक उष्णता आली. हे पाहून आजूबाजूचा उभा असलेल्या लोकांचे श्वास रोखले गेले. ब्राह्मणाने दुसरा थेंब ओतला आणि खरोखरच एक मोठा चमत्कार झाला. दुसऱ्या थेंबाने मेलेला राजपुत्र डोळे उघडून, राणी तर ते पाहून आनंदाने किचळून उठली. तेव्हा ब्राह्मणाने तिसरा थेंब ओतताच तो जणू काही झाले नाही. तो अचानक झोपेतून उठला. अशा प्रकारे तिसऱ्या थेंबात राजपुत्र आळस देत उठून बसला. संपूर्ण मला जय भवानी जय महादेवाचा प्रचंड जयघोष फिरून गजू लागला. या राजा आणि राणीच्या आनंदाला कोणतीही सीमा राहिली नाही. आपल्या एकुलते एक मुलाला जिवंत पाहून राजा राणी तर काठीसारखे थेट ब्राह्मणाच्या पायी पडले. त्याने ब्राह्मणाला साक्षात ईश्वराचा अवतार मानले. आपल्या मुलाचे जीवन परत मिळवून देणाऱ्या या गरीब ब्राह्मणावर राजाने धनाचा वर्षाव केला. पाहता ब्राह्मण तर क्षणात वैभवशाली बनला. राजाने त्याला केवळ धनच दिले नाही तर त्याला राजाचे मुख्य राजपुरोहित पद देऊन राहण्यासाठी आलिशान महाल दिला. त्याच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी आणि सेवेसाठी असंख्य दासदासी दिल्या. गिरिजाशंकराचे जीवन क्षणभरात बदलून गेले.
भर दरबारात राजाने त्याला अनेक बक्षिसांनी गौरवण्यात आले आणि त्याला स्वतःच्याच वजना इतक्या धनाने तोल केले. गिरिजाशंकराने प्रत्येक क्षणी शिवजींचे आभार मानत राहिले. इकडे गिरिजाशंकर आणि राजाच्या कृपेने अत्यंत सुखी झाला. परंतु मंचवटी नगरीत मागे एकटी राहिलेल्या गुणवंतीची अवस्था अत्यंत दैनंदिन आणि करुण होती. गुणवंती पोटाला चिमटा काढून अत्यंत गरिबीत दुःखाचे दिवस काढत होती. ती आपल्या पतीची वाट पाहत पाहत सुकून काटा झाली होती. तिच्या मनात रात्रंदिवस केवळ आपल्या पतीची चिंता असायची. गावातून जाणाऱ्या कोणत्याही प्रवाशाला ती थांबवत असे. ती येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना आपल्या पतीची बातमी विचारायची, पण तिला कुठूनही कोणाचे समाधानकारक प्रत्युत्तर मिळत नव्हते. तिची संपूर्ण रात्र आपल्या अंधाऱ्या झोपडीत एकटी बसून रडण्या जायची. तिच्या हृदयात एकच वेदना होती की आपले पती कोणत्या अवस्थेत असतील आणि काय खात असतील. इतरांच्या घराची कठोरी कामे करून तिचे कोमल शरीर थकून गेले होते. लोकांच्या घराचे पाणी भरत असताना आणि डोक्यावर जड हंडे उचलून तिच्या डोक्यावर टक्कल पडले होते. लोकांच्या घरचे धान्य दळण्यासाठी ती संपूर्ण दिवस जड जात असे, चालवत असे. संपूर्ण दिवस दळण दळून तिच्या कोमल हातांना मोठे फोडे आले होते. तरीही या पतिव्रता स्त्रीच्या चेहऱ्यावर कधीही कोणतीही तक्रार नव्हती. ती मनोमन शिवजींना प्रार्थना करत असे की तिच्या पतीला सुरक्षित ठेवावे. वेळ हळूहळू पुढे सरकत गेली आणि वर्षातील सर्वात पवित्र आणि शिवजींना अतिप्रिय असा श्रावण महिना आला. संपूर्ण महिना भक्ती आणि शिव आराधनांचा काळ होता. अशाच पवित्र श्रावण महिना आल्यावर गावातील सर्व स्त्रिया महादेवांचे व्रत करू लागल्या. चारू बाजूंनी शिव मंदिरामध्ये गर्दी उसळून झाली आणि शिव महिमेने गाण होऊ लागले. गुणवंती जरी पैशाने गरीब होती तरी तिची धार्मिक श्रद्धा खूप श्रीमंत होती. गुणवंतीने आपल्या पतीच्या कल्याणासाठी आणि शिवजींवर पूर्ण विश्वास ठेवून व्रत घेतले. परंतु तिची गरिबी इतकी भयंकर होती की तिच्या घरात अन्नाचा एकही दाणा नव्हता. व्रत करण्यासाठी तिच्याकडे पूजेचे साहित्य तर दूरच, आपले पोट भरण्यासाठी काही नव्हते. त्यामुळे तिचा पहिला सोमवार निर्जळी उपवास गेला. तिने पाण्याचा एकही थेंब न घेता संपूर्ण दिवस प्रभुस्मरण आणि ओम नमः शिवायच्या जपात व्यक्त केला. संध्याकाळी झाली आणि संपूर्ण गावात श्रावणाच्या उत्सवाचे वातावरण राहिले. त्याच संध्याकाळी शेजारच्या घरी एक पुत्राचा जन्म झाल्यामुळे आनंदात साखरेचे पेढे वाटले गेले. एक शेजारी स्त्री गुणवंतीच्या गरीब झोपडीतही आली. प्रसाद म्हणून साखरेचा एक छोटा खडा गुणवंतीलाही मिळाला. गुणवंतीसाठी ही छोटीशी साखर साक्षात शिवजींचा प्रसाद होता. गुणवंतीने तो साखरेचा खडा पाण्यात विरघळून अत्यंत भावपूर्णरित्या साखरेचे पाणी प्यायले. संपूर्ण दिवसाच्या कठोर निर्जरी उपवासानंतर या साखरेच्या पाण्याने तिला थोडी शांती मिळाली. ती शिवांचे स्मरण करत करत थकून झोपी गेली. भक्ताची एवढी पवित्र, निस्वार्थ आणि कठोर भक्ती पाहून प्रत्यक्ष कैलासपती महादेव देखील अत्यंत प्रसन्न झाले. त्या रात्री एक अद्भुत घटना घडली. गुणवंती झोपली असताना तिच्या स्वप्नात साक्षात देवाधीश देव महादेव प्रकट झाले. महादेवांचा चेहरा करोडो सूर्यसमान दिव्य तेजाने चमकत होता आणि त्यांच्या होठावर भक्तासाठी अत्यंत मधुर हास्य होते. शिवजींनी अत्यंत मधुर आणि शांत आवाजात येऊन म्हणायला सुरुवात केली, हे मुली, तू कळत न कळत माझे सर्वात आवडते असे साखरेच्या सोमवारचे साखर या सोमवार व्रत केले आहे. तुझी ही श्रद्धा, तुमचा हा अकल्पनीय त्याग आणि समर्पण पाहून माझे हृदय सदस्थित झाले आहे. हे व्रत कोणते सामान्य व्रत नाही. शिवजींनी तिला या दिव्य व्रताचा महिमा समजून सांगितला. हे व्रत या पृथ्वीवर देवी उमेनेने मला आपल्या पतिरूपात मिळवण्यासाठी अत्यंत कठोर तपश्चर्यासोबत केली होते. महादेवाने गुणवंतीच्या डोक्यावर हात ठेवून वरदान देत म्हणले, मी तुझी अपाट भक्ती, तुझा असहाय्य त्याग आणि तुझ्या प्रेमावर अत्यंत प्रसन्न झालो आहे. शिवजींनी तिला आदेश दिला की तू कोणत्याही परिस्थितीत हे व्रत अपूर्ण सोडू नकोस. पूर्ण श्रद्धेने व्रत कर आणि ती पुढेही चालू ठेव. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा पूर्ण भावाने या व्रताचे उद्यापन कर. तुझ्या हृदयाची प्रत्येक मनोकामना नक्कीच पूर्ण होईल. एवढे बोलून शिवाजी अंतर्धान पावले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा गुणवंतीचे डोळे उघडले तेव्हा तिच्या हृदयात एक नवीन दिव्य ऊर्जा आणि नवा विश्वास जागृत झाला होता. गुणवंतीने लगेचच गावातील मंदिरात जाऊन ब्राह्मणाकडून व्रताची पूजा आणि विधी सविस्तरपणे जाणून घेतली.
तिने मनोमन ठरवले की ती कष्ट सोसूनही शिवजींच्या आज्ञेचे पालन करेल. तिने अत्यंत कठीण परिस्थितीतही साखरेच्या सोमवारचे व्रत सुरू ठेवले. असह्य भूक वेदना आणि गरिबीच्या मध्येही तिची श्रद्धा अजिबात डगमगली नाही. अशा प्रकारे भक्तिभावनाने एकापाठोपाठ एक 15 सोमवार गेले. दर आठवड्याला प्रत्येक सोमवारी ती केवळ साखरेचे पाणी पिऊन महादेवांची एकाग्र आराधना करायची. आता शेवट आणि 16वा सोमवार जवळ येत होता. 16व्या सोमवारी नियमानुसार व्रताचे उद्यापन थाटामाटात करायचे होते, परंतु तिच्याकडे तर आपल्या अंगावरील कपड्याशिवाय काहीच नव्हते. ती अत्यंत चिंतेत बुडाली की घरात खायला अन्नाचा दाणाही नव्हता. तिथे उद्यापन कसे करावे? व्रताच्या उद्यापनासाठी तर गहू, तूप, गूळ आणि ब्राह्मणांना दान देण्यासाठी भेटवस्तू हवी होती. तिच्याकडे तर एक फुटकी कवडी देखील नव्हती. आपल्या या लाचारी आणि असहाय्यतेवर गुणवंती तर कपाळावर हात मारून ढसाढसा रडू लागली. ती ओल्या डोळ्याने शिवजींना प्रार्थना करू लागली, हे महादेवा, मी तर तुमचे व्रत पूर्ण भावाने केले आहे, पण आता जर मी उद्यापन करू शकले नाही तर मला क्षमा करा. तिचा हा खऱ्या हृदयाचा अंतर्टाणा जणू थेट कैलासात पोचला आणि शिवजींचे आसन डोलू लागले. आणि बरोबर त्याच वेळी तिच्या झोपडीच्या बाहेर अनेक घोड्याच्या टपाचा आवाज ऐकू आला. तिने अश्रू पुसत बाहेर येऊन पाहिले तर तिला आपल्या डोळ्यावर अजिबात विश्वास बसला नाही. तिच्याच तो वर्षानुवर्ष हरवलेला लाडका पती गिरिजाशंकर तिच्या समोर उभा होता. पण हा कोणी गरीब आणि फाटके कपडे घातलेला ब्राह्मण नव्हता. तिचा पती गिरिजाशंकर तर 70 पिढ्या बसून खातील तरी संपणार नाही एवढी अफाट संपत्ती घेऊन आला होता. त्याच्या मागे मोठे रथ, घोडे आणि सेवकांची मोठी रांग उभी होती. गिरिजाशंकराने रथातून खाली उतरून धावत जाऊन आपल्या प्रिय पत्नीला मिठी मारली. जणू वर्षाचा बांध फुटला असावा तशी दोघांच्याही डोळ्यातून अश्रूंची धार वाहू झाली. प्रदीर्घ ताटा, असह्य गरिबी आणि वेदनाचे दुःखाचे अश्रू आज अचानकच आनंदाचे बनले होते. गिरिजाशंकराने आपल्या पत्नीचे टक्कल पडलेले डोके आणि कठोर कामामुळे फोडा आलेले हात पाहिले. त्याला खूप धक्का बसला आणि दुःख झाले, पण गुणवंतीने हसत हसत सांगितले की ही तर शिवजींची परीक्षा होती आणि ते त्यास पास झाले आहेत. त्यांनी झोपडीत बसून एकमेकांना आपल्या सरलेल्या वर्षाची गोष्टी सांगितल्या. गिरिजाशंकराने नंदी ऋषी, संजीवनी बुट्टी आणि राजाद्वारे मिळालेल्या बक्षिसाची रोमांचक कथा सांगितली आणि समोरून गुणवत्तेने आपली गरिबी, साखरेचा सोमवार आणि साक्षात शिवजींच्या दिव्य स्वप्नांची गोष्ट सांगितली. दोघेही लगेच समजून गेले की हे सर्व लीला आणि चमत्कार केवळ देवाधिदेश महादेवांचेच आहेत. त्यांनी 2 हात जोडून शिवजींचे कोटी कोटी आभार मानले. मग दोन्ही पती पत्नी एकत्र मिळून अत्यंत उल्हासात, भक्ती आणि श्रद्धेने 16व्या सोमवारच्या व्रताचे उद्यापन केले. आता त्यांच्याकडे पैशाची कोणतीही कमतरता नव्हती, त्यामुळे त्यांना उद्यापनासाठी बाजारात उत्कृष्ट आणि शुद्ध साहित्य मागवले. प्रसाद बनवण्यासाठी 4.25 शेर गव्हाचे एकदम शुद्ध पीठ घेतले. त्यात मिसळण्यासाठी 1.25 शेर शुद्ध गाईचे तूप, 1.25 शेर उत्तम दर्जाचे गुळ घेतला. हे सर्व पवित्र साहित्य एकत्र करून त्यांनी शिवजींसाठी अत्यंत स्वादिष्ट आणि पवित्र लाडू बनवले. व्रताच्या आणि शास्त्राच्या नियमानुसार त्यांनी त्या लाडूच्या प्रसादाचे बरोबर 4 भाग केले. या प्रत्येक भागाचे धर्मात विशेष महत्त्व होते. सर्वात पहिला आणि पवित्र भाग त्यांनी आदरपूर्वक शिवमंदिरात जाऊन महादेवाला अर्पण केला. त्यांनी शिवलिंगाजवळ बसून आरती ओवाळून आणि पूजा केली. दुसरा भाग त्यांनी अंगणात खेळत असलेल्या एका निरागस मुलाला दिला, कारण हिंदू धर्मात मुलांमध्ये साक्षात ईश्वराचा वास मानला जातो. आणि तिसरा भाग गायीला चालणाऱ्या एका गरीब गुराख्याला दिला, जो निस्वार्थ भावनेने निसर्ग आणि प्राण्यांची सेवा करत होता. शेवटी उरलेल्या 4थ्या भागाचा प्रसाद त्यांनी स्वतः शिवजींचा आशीर्वाद म्हणून ग्रहण केला आणि गावातील इतर गरीब लोकांमध्ये वाटला. अशा प्रकारे सर्व विधी विधानासह त्यांचे व्रत पूर्ण आणि सिद्ध झाले. शिवजींच्या असीम कृपेने आता त्यांच्या जीवनात कोणतेही संकट किंवा दुःख आले नाही. त्यांची गरिबी कायमची दूर झाली आणि त्यांचे जीवन सुखमय बनले. मग गिरिजाशंकर ब्राह्मणाने आपल्या जुन्या मोडक्या झोपडीच्या जागी एक विशाल आणि भव्य हवेली बांधली. ही हवेली इतकी सुंदर होती की ती राजवाड्यालाही टक्कर देईल होती. केवळ स्वतःसाठी हवेलीच नाही, तर त्यांनी आपल्या घराच्या विशाल अंगणात एक अतिसुंदर आणि मोठे शिवलिंग बांधले, जेणेकरून ते आणि गावातील लोक
रोज महादेवाचे दर्शन आणि पूजा करू शकतील. पती पत्नी दोघेही आपल्याला बहुतांश वेळ याच शिवलिंगात शिवभक्ती करण्यात घालवू लागले. ते आपल्या संपत्तीचा उपयोग गरिबांची भुकल्याची आणि साधू संतांची सेवा करण्यासाठी करत असत. भक्तिदान आणि पुण्याच्या प्रतापाने शिवांची अस्मिय कृपा त्यांच्यावर बरसली. काही काळानंतर ब्राह्मणांच्या पोटी एक अत्यंत सुंदर आणि दैवी तेज असलेला तेजस्वी पुत्र जन्माला आला. अशा प्रकारे देवादिदेव महादेव आशीर्वादाने सर्व काही चांगले झाले आणि त्यांचे संपूर्ण जीवन आनंदाने भरून आले. हे शंभो, हे भोलेनाथ, हे कैलासवासाचे स्वामी, जसे हे साखरेच्या सोमवारचे व्रत या गरीब आणि दुःखी ब्राह्मणाला फळाचे, जसे त्या पतिव्रता ब्राह्मणीला फळले, तसे ही कथा ऐकणाऱ्यांना सांगणाऱ्यांना सर्वांना फळून दे. जो कोणी मनुष्य पवित्र श्रावण महिन्यात पूर्ण श्रद्धेने शिवजींची हे व्रत करतो आणि या कथेच्या आग्रह चित्तेने श्रवण किंवा पठण करतो, त्यांच्या जीवनातील सर्व संकटे खुद्द शिवजी दूर करतात. त्यांच्या घरात कधीही धनधान्याची किंवा सुख शांतीची कमतरता भासत नाही. शरीराचे सर्व आजार दूर होतात आणि शेवटी तो मनुष्य मृत्यूनंतर पवित्र शिवलोकाला प्राप्त होतो. जर तुम्हाला महादेवांची ही कथा भावनिक आणि हृदयस्पर्शी कथा आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या मनात शिवजीबद्दल जे काही प्रेम आणि भाव असतील तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय लिहून आम्हाला नक्की कळवा. या दिव्य आणि पुण्यवान कथेला तुमच्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही शिवजींचा आशीर्वाद मिळू शकतील. आणि हो, अशाच धार्मिक, ज्ञानवर्धक आणि भक्तिमय भरलेल्या अद्भुत कथा नियमित ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. महादेव तुमचे आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे कल्याण करोत. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.